सर्वांना माझा नमस्कार। आज आपण गणित भाग 1 मधील प्रकरण 5वे संभाव्यता या प्रकरणाविषयी आज आपण माहिती घेणार आहोत। मार्च 2021 ला हे प्रकरण परीक्षेमध्ये 8 गुणांसाठी येणार आहे। अत्यंत सोपं हे अशा प्रकारचं प्रकरण आहे। आपण यामधील काही घटकांचा अभ्यास करूया आणि त्यानंतर आपण त्याच्यावरील उदाहरणे घेऊया। संभाव्यता म्हणजे अंदाज बांधणे, शक्यता बांधणे। उदाहरणार्थ जर घ्यायचा असेल, आपण क्रिकेटच्या मॅच मध्ये टॉस करत असताना पाहिलेलं आहे। टॉस केल्यानंतर एकतर छापा पडतो किंवा काटा पडतो। म्हणजेच आपण नाणे फेकल्यानंतर एक छापा पडतो किंवा काटा पडतो। एक नाणे फेकले तर एक तर छापा किंवा काटा पडतो। छापा म्हणजे आपण एच ला छापा म्हणतो आणि टी ला काटा म्हणतो। एच म्हणजे छापा आणि टी म्हणजे काटा। एक नाणे फेकले तर याच्यामध्ये आपण एक तर छापा पडू शकतो किंवा काटा पडू शकतो। म्हणजेच यामध्ये शक्यता फक्त दोनच आहेत। शक्यता म्हणजेच नमुना अवकाश, त्यालाच आपण एस या अक्षराने दर्शवितो। म्हणजेच एक तर छापा किंवा काटा पडू शकते। म्हणजे नंबर याच्यामध्ये दोन घटक येतात, म्हणजे नंबर ऑफ एस बरोबर 2। जर आपण दोन नाणे फेकले तर काय काय शक्यता येऊ शकतात आपण पाहूया। दोन नाणे एकदा फेकले तर नमुना अवकाश म्हणजेच एस बरोबर महिरपी कंसामध्ये एक तर त्या दोन्ही छाप्यावरती दोन्ही नाण्यावरती छापा पडेल किंवा छापा काटा पडेल। पहिल्या नाण्यावरती छापा पडला तर दुसऱ्या नाण्यावरती काटा पडेल किंवा पहिल्या नाण्यावरती काटा पडला तर दुसऱ्या नाण्यावरती छापा पडेल, नाही तर दोन्ही नाण्यांवरती काटा पडेल। यामध्ये किती घटक होतात याच्यामध्ये, म्हणजेच नंबर ऑफ एस आपण मोजू 1 2 3 4, म्हणजे 4 घटक होतात। एक नाणे फेकले तर त्याच्यामध्ये दोन घटक येतात, दोन नाणे फेकले तर त्याच्यामध्ये 4 घटक येतात। आता आपण 3 नाणे फेकले तर काय येऊ शकतात, कोणकोणत्या शक्यता येऊ शकतात, काय निष्पत्ती होऊ शकतात ते आपण पाहूयात। जर एस बरोबर महिरपी कंसामध्ये तिन्ही नाण्यांवरती छापा पडू शकतं किंवा दोन नाण्यांवरती छापा पडलं तर तिसऱ्या नाण्यावरती काटा पडू शकतो किंवा पहिल्या नाण्यावरती छापा पडला दुसऱ्यावरती काटा तिसऱ्यावरती छापा पडू शकतो किंवा काटा छापा अशा पद्धतीने पडू शकतात। म्हणजेच याच्यानंतर आपण छापापासून 4 घटक बनवलेले आहेत। त्याचप्रमाणे काटा तिन्ही नाण्यांवरती काटा पडू शकतं किंवा काटा आणि छापा पडू शकतो किंवा काटा छापा काटा पडू शकतं किंवा छापा काटा। कन्फ्यूज होण्यापेक्षा हे आपण सरळ लक्षात ठेवूया की एच पासून आपण 4 घटक तयार करता येतात। सुरुवातीला 3 छापा लिहिलं, नंतर शेवटला काटा, नंबर 2 ला काटा आणि नंबर 1 ला काटा। हे लक्षात ठेवण्यासाठी आपण एकाखाली एक लिहिलेले आहे। या छापापासून आपले 4 घटक निर्माण करता येतील आणि काटापासून 4 घटक येतील। म्हणजे एकूण या ठिकाणी आपल्याला नंबर ऑफ एस बरोबर 8 शक्यता येतात। ज्याप्रमाणे आपण नाण्याचे नमुना अवकाश घेतलेले आहेत, एक नाणे फेकले तर नमुना अवकाश,
2 नाणे फेकले तर नमून अवकाश, 3 नाणे फेकले तर नमून अवकाश काय येतं ते पाहिलं. आता आपण फासा जर टाकला तर त्याचे नमून अवकाश काय येतं ते पाहू आपण. यस बरोबर आपण फास्याला जर पाहिलं तर त्याच्यावरती एका भागावरती 1, दुसऱ्या भागावरती 2, तिसऱ्या भागावरती 3 अशा रीतीनं त्याला 6 पृष्ठे असतात आणि त्या 6 पृष्ठांवरती 1, 2, 3, 4, 5, 6 नंबर ऑफ यस बरोबर याच्यामध्ये एकूण 6 घटक येऊ शकतात. एक फासा टाकला असता त्याच्यामधील घटक येतील 1, 2, 3, 4, 5, 6 आणि त्याच्यामध्ये टोटल घटक होतील नंबर ऑफ यस बरोबर 6 होतील. 2 फासे टाकले तर त्याचा नमून अवकाश पाहूया आपण. त्याचे एक म्हणजे पहिल्या फास्यावरील 1 पडेल, दुसऱ्या फास्यावरील 1 हा अंक पडेल. त्याच्यानंतर पहिल्यावरती 1, दुसऱ्या फास्यावरती 2 पडेल. पहिल्यावरती 1 पडेल तर दुसऱ्यावरती 3 पडेल. पहिल्यावरती 1 पडला तर दुसऱ्या फास्यावरती 4 पडतील. 1, 5, 1, 6. 1 या अंकापासून 6 घटक तयार केलेले आहेत. त्याचप्रमाणे 2 या अंकापासून 6 घटक केलेले आहेत. 3 या अंकापासून 6 घटक, 4 या अंकापासून 6 घटक, 5 या अंकापासून 6 घटक आणि 6 या पासून 6 घटक तयार केलेले आहेत, जेणेकरून आपल्याला हे लक्षात ठेवण्यासाठी सोपे जाईल. जर आपण याच्यामधील पूर्ण घटक मोजले तर याच्या ठिकाणी येईल नंबर ऑफ यस बरोबर 36 म्हणजे 36 येतील आणि एक फासा टाकला तर त्यामध्ये 6 घटक येतील. 1 ते 25 संख्या असलेल्या कार्डाच्या संचातून एक कार्ड काढले. म्हणजेच याचा अर्थ असा झाला की पहिल्या कार्डावरती 1 नंबर टाकला, दुसऱ्या कार्डावरती 2 नंबर टाकला, तिसऱ्या कार्डावरती 3 नंबर टाकला, असे एकूण 25 कार्ड केले आणि त्या कार्डांमधून जर आपण एक कार्ड काढायचे ठरवले तर त्याच्यासाठी नमुना अवकाश काय होईल, त्याच्यातले किती घटक येतील ते आपण पाहूया. या ठिकाणी नमुना अवकाश यश बरोबर येईल. पहिल्या कार्डावरती 1 नंबर टाकलेला आहे, दुसऱ्यावरती 2, तिसऱ्यावरती 3 असेच एकूण 25 कार्ड आहेत, म्हणून शेवटच्या कार्डावरती नंबर आपला 25 येईल. या ठिकाणी जर 1 ते 15 कार्डांचा संच असेल तर 1, 2, 3 ते 15 पर्यंत येतील, त्याच्यामधील घटक 15 असतील. येथे 1 ते 25 कार्डांचा संच आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये 1 ते 25 कार्डांचा संच आला. नंबर ऑफ यस म्हणजे यामधील घटक हे 25 येतील. यानंतर आपण एका पत्त्याच्या कॅटमध्ये एकूण 52 पत्ते असतात. त्या 52 पत्त्यांपैकी 26 पत्ते हे लाल असतात आणि 26 हे काळे असतात. परत सांगतो, एका पत्त्याच्या कॅटमध्ये एकूण 52 पत्ते असतात. त्यामध्ये 26 लाल पत्ते असतात आणि 26 काळे पत्ते असतात. लाल पत्त्यांमध्ये 13 बदाम असतात आणि 13 चौकट असतात. ही त्यांची ओळखण्याची चिन्हे आहेत. 13 बदाम असतात, 13 चौकट असतात. 26 काळ्या रंगाची जी पत्ती असतात त्याच्यामध्ये 13 किलवर असतात आणि 13 इस्पिक असतात. याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये काय असतं तर या 13 बदाम पत्त्यांपैकी 1 ते 10 नंबरची अशी नंबरची एकूण 10 पत्ते असतात. त्यानंतर याच्यामध्ये आता 3 पत्ते राहिले, त्याच्यामध्ये एक राजा, एक राणी आणि एक गुलाम, या 3 पत्त्यांना चित्रयुक्त पत्ते असे म्हणतात. नीट लक्ष द्या. 13 बदाम पत्ते असतात, त्याच्यामध्ये 1 ते 10 नंबरचे 10 पत्ते असतात. त्या खाली 3 पत्ते राहिले, त्याच्यामध्ये एक राजा, एक राणी आणि एक गुलाम असे 3 चित्रयुक्त पत्ते असतात. त्याचप्रमाणे यामध्ये सुद्धा 1 ते 10 नंबरचे 10 पत्ते असतात
13 चौकट पत्त्यांमध्ये 1 ते 10 नंबरचे 10 पत्ते असतात. त्याच्यामध्ये सुद्धा एक राजा, एक राणी आणि एक गुलाम अशा रीतीने हे 3 चित्रयुक्त पत्ते असतात. त्याचप्रमाणे 13 किलोवर मध्ये 1 ते 10 नंबरची 10 पत्ते असतात. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक राजा, एक राणी आणि एक गुलाम. त्याचप्रमाणे इस्पिक मध्ये सुद्धा 1 ते 10 नंबरची 10 पत्ते असतात. त्याच्यामध्ये एक राजा, एक राणी आणि एक गुलाम. परत एकदा सांगतो, एका पत्त्याच्या कॅटमध्ये एकूण 52 पत्ते असतात. त्याच्यापैकी 26 लाल असतात, 26 काळे असतात. 26 लाल मध्ये 13 बदाम असतात, 13 चौकट असतात. 13 बदाम मध्ये 1 ते 10 नंबरचे 10 पत्ते असतात. त्याच्यामध्ये एक राजा, एक राणी आणि एक गुलाम यांना चित्रयुक्त पत्ते म्हणतात. 13 चौकट मध्ये सुद्धा 1 ते 10 नंबरचे 10 पत्ते, एक राजा, एक राणी, एक गुलाम. प्रत्येक हे खाली जे 3-3 पत्ते आहेत त्यांना चित्रयुक्त पत्ते म्हणतात. परत तिकडे किलोवरलाही तसंच आणि इस्पिकलाही तसंच. या ठिकाणी जर पाहिलं तर बदामचे 3 चित्रयुक्त पत्ते, चौकटचे 3 चित्रयुक्त पत्ते 6 झाले, किलोवरचे 3 चित्रयुक्त पत्ते 9 झाले आणि ते इस्पिकचे 3 चित्रयुक्त पत्ते असे एकूण आपल्याकडे 12 चित्रयुक्त पत्ते, 12 चित्रयुक्त पत्ते एका पत्त्याच्या कॅटमध्ये असतात. हे आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आपण या प्रकरणातील सराव संच 5.1 पाहणार आहोत. सराव संच 5.1 मधील गणित नंबर 1 त्याच्यामधील प्रश्न पहिला, वनिताला महाराष्ट्रातील खालील प्रेक्षणीय ठिकाणांची माहिती आहे. वनिताला काही महाराष्ट्रातील प्रेक्षणीय स्थळांची माहिती आहे. त्यातील एका ठिकाणामध्ये मे महिन्याच्या सुट्टीमध्ये ती जाणार आहे. लक्ष द्या, वनिताला खाली काही प्रेक्षणीय स्थळांची नावं दिलेली आहेत, त्यांची तिला माहिती आहे आणि मे महिन्याच्या सुट्टीमध्ये ती तेथे जाणार आहे. फक्त एका ठिकाणी जाणार आहे. तर कोणकोणती नावे आहेत? अजिंठा, महाबळेश्वर, लोणार सरोवर, ताडोबा अभयारण्य, आंबोली, रायगड, माथेरान, आनंदवन. आनंदवन या ठिकाणीपैकी जाणार आहे. या 8 ठिकाणची तिला माहिती आहे. वनिताला या 8 ठिकाणची माहिती आहे. त्याच्यापैकी एका ठिकाणी ती जाणार आहे. तर आपल्याला याच्यामध्ये काढायचं आहे की किती शक्यता होतील. तर याच्यामध्ये आपण बघूया की किती शक्यता आहे ती. अजिंठा ही एक शक्यता आहे ती फिरायला जाण्याची. महाबळेश्वर ही दुसरी शक्यता आहे. लोणार सरोवर ही तिसरी शक्यता आहे. ताडोबा अभयारण्य ही चौथी आहे. आंबोली 5वी आहे. रायगड 6वी आहे. माथेरान 7वी आहे आणि आनंदवन ही 8वी शक्यता आहे. म्हणजे या तिच्या शक्यता येतील आपल्या एकूण 8 शक्यता येतील. कारण ती एका ठिकाणी या ठिकाणी जाणारच आहे असं येथे सांगितलेलं नाहीये. म्हणून 8 या शक्यता 8 पैकी कोणत्याही ठिकाणी जाऊ शकेल म्हणून 8 शक्यता येतील. नंबर प्रश्न 2. दुसरा प्रश्न आहे, एका आठवड्यातील वार यादृच्छिक पद्धतीने निवडायचे आहे. आपण जर पाहिलं एकदम सोपा हा प्रश्न आहे. एका आठवड्यामध्ये एकूण 7 वारे असतात. त्याच्यामध्ये सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार अशी 7 वार असतात. या ठिकाणी शक्यता ही 7 वारांपैकीच एक शक्यता आहे. म्हणजेच दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर येईल 7 शक्यता येईल. आपले या ठिकाणी येईल सोम,
मंगळ, बुध, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे एकूण या ठिकाणी 7 शक्यता येतील, कारण आठवड्यामध्ये ही 7च वारे असतात म्हणून येईल. त्यानंतर नंबर 3, एका पत्त्याच्या कॅटमधून एक पत्ता यादृच्छिक पद्धतीने निवडायचा आहे. एका पत्त्याच्या कॅटमधून एक पत्ता यादृच्छिक पद्धतीने निवडायचा आहे. म्हणजे एक पत्त्यांचा कॅट आहे. आपल्याला मी याच्या आधी सांगितलेलं आहे की एका पत्त्याच्या कॅटमध्ये किती पत्ते असतात? 52 पत्ते असतात. या 52 पत्त्यांपैकीच एक आपल्याला पत्ता काढायचा आहे. म्हणजेच आपल्याला येथे 52 पत्ते असतात, म्हणून येथे 52 शक्यता येतील. प्रश्न तिसऱ्याचं उत्तर असेल, एका पत्त्याच्या कॅटमध्ये एकूण 52 पत्ते असतात, म्हणून त्यापैकी एक काढायचा आहे, म्हणून 52 शक्यता येतील. प्रश्न चौथा, प्रत्येक कार्डावर एक संख्या याप्रमाणे 10 ते 20 पर्यंतच्या संख्या लिहिल्या आहेत. त्यातून एक कार्ड यादृच्छिक पद्धतीने निवडायचे आहे. एक संख्यांचे कार्ड दिलेले आहेत, ते 10 पासून 20 पर्यंत आहे. त्या कार्डावरती नंबर लिहिलेले आहेत, 10 ते 20 पर्यंत असे नंबर लिहिलेले आहेत. तुम्हाला जर विचारलं की 10 ते 20 पर्यंतचे एकूण किती कार्डे होतात, तर तुम्ही सरळ सरळ उत्तर सांगाल 10च कार्डे होतात. पण या ठिकाणी आपलं उत्तर हे चुकलेलं असेल. किती कार्ड होतात, तर तुम्ही 11 ते 20 पर्यंत मोजलं तर 10 कार्ड होतात. परंतु 10 अंक जर घेतला तर 10 ते 20 पर्यंत घेतलं तर 10ही अंक आपल्याला घ्यावा लागेल. म्हणजे या ठिकाणी एकूण 11 कार्ड असतील. दहा पासून 20 पर्यंत ही 11 कार्डे असतील, म्हणून प्रश्न चौथ्याचे उत्तर असेल की 11 कार्ड असतील. मी बोलत असताना एक म्हटलं की यादृच्छिक पद्धत. यादृच्छिक पद्धत म्हणजे काय असतं की आपल्याला सर्व घटकांची माहिती असते आणि त्या घटकामधून एक घटक निवडायचा असतो. ज्या निवडण्याची पद्धत आहे त्याला आपण यादृच्छिक पद्धत म्हणतो. याचंच उदाहरण जर द्यायचं असेल तर एखाद्या ठिकाणी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम असेल, सर्वांची नंबर टाकलेले असतात, टोकन टाकलेले असतात, ते फिरवलं जातं, ते सगळे मिसळले जातात आणि त्यामधून एक नंबर काढला जातो. म्हणजेच जी काढण्याची पद्धत आहे त्याला यादृच्छिक पद्धत असे म्हणतात. संभाव्यता या प्रकरणामधील सराव संच 5.2 आपण आता पाहूया. सराव संच 5.2 मधील प्रश्न पहिला असा आहे, खालील प्रश्नांची नमुना अवकाश यस व नंबर ऑफ यस लिहा. म्हणजे त्याच्यामध्ये किती शक्यता येतात ते लिहायचे आणि एकूण किती शक्यता झाल्या ते लिहायचे, त्याला नंबर ऑफ यस असं म्हणायचं. त्याच्यातील नंबर प्रश्न पहिल्यातला पहिला घटक आहे, एक फासा व एक नाणे एकाच वेळी फेकले. जर तुम्हाला एक फासा टाकला तर आपलं काय येईल, 1 2 3 4 5 6 असे 6 प्रश्न येतील. आणि एक नाणे फेकले तर काय येईल, हेड किंवा टेल येईल. म्हणजे एक फासा टाकला तर त्या एका फाशाचे नमुना अवकाश हे झाले आणि एक नाणे फेकले तर त्याचा नमुना अवकाश अशा पद्धतीने होतील. आपल्याला या ठिकाणी दोन्ही एकाच वेळी फेकायचे आहेत. म्हणजे या दोन्हीपासून आपल्याला नमुना अवकाश तयार करायचा आहे. एकदम सोपा आहे. अशा पद्धतीनं नमुना अवकाश लिहित असताना यस बरोबर महिरपी कंसामध्ये लिहितात. कशा पद्धतीने लिहायचं, एक एच लिहा,
2h म्हणजे h पासून 6 घटक तयार करू आपण आधी. h1 त्यानंतर h2 h3 म्हणजेच छापा 3 येईल, छापा 4, छापा 5, छापा 6. अशा पद्धतीने छापापासून 6 घटक निर्माण झालेले आहेत. आणि आता काट्यापासून आपण 6 घटक निर्माण करू. काटा 1, काटा 2, काटा 3, काटा 4, काटा 5, काटा 6. अशा रीतीने आपण छापापासून 6 घटक निर्माण केले आणि काटा याच्यापासून 6 घटक निर्माण केले. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी 6 आणि 6 म्हणजेच नंबर ऑफ इयर्स बरोबर 12. आपण नमुना अवकाशही लिहिलं आणि नंबर ऑफ इयर्स तेही आपण लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर त्याचे प्रश्न पाहिल्यामध्ये त्याच्यातला दुसरा प्रश्न अशा पद्धतीचा आहे. 2, 3, 5 या अंकांपासून अंकांची पुनरावृत्ती न करता 2 अंकी संख्या तयार करणे. या ठिकाणी 2, 3 आणि 5 या एक अंकी संख्या आहेत. परंतु आपल्याला काय सांगितलेलं आहे की या अंकांपासून अंकांची पुनरावृत्ती न करता 2 अंकी संख्या तयार करायची आहे. आपल्याला एक अंकी संख्यांपासून 2 अंकी संख्या तयार करायच्या आहेत, पण अंकांची पुनरावृत्ती होऊ द्यायची नाही. कशा पद्धतीने तयार करता येतात बघा. या 2 पासून या 2 संख्या तयार होतात. म्हणजे नमुना अवकाश s बरोबर 23 आणि 2 पासून 25 म्हणजे 2 संख्या 2 पासून तयार झाल्या. आता 3 पासून आपल्याला 2 संख्या तयार होतील. म्हणजेच 3 आणि 2 म्हणजे 32 होतील. 3 आणि 5 म्हणजे 35 होतील. आता 2 पासून 2 संख्या तयार झाल्या, 3 पासून 2 संख्या तयार झाल्या. निश्चितच तुम्हाला 5 पासून कोणत्या संख्या तयार होतील हे सांगता येईल. 5 पासून संख्या तयार होतील 52 आणि 53. 2 पासून झाल्या, 3 पासून झाल्या आणि 5 पासून सुद्धा आपण तयार केलेले आहेत. म्हणजे अशा एकूण 1, 2, 3, 4, 5, 6 म्हणजेच नंबर ऑफ इयर्स बरोबर 6 संख्या आपण अंकांची पुनरावृत्ती न करता आपण तयार केलेल्या आहेत. आपण अंकांची पुनरावृत्ती होऊ दिलेली नाही. सराव संच 5.2 मधील हा प्रश्न क्रमांक 2 आहे. या ठिकाणी पाहिलं तर तुम्हाला तबकडी दिलेली आहे आणि त्याच्या शेजारी प्रश्न दिलेला आहे. 6 रंगांच्या तबकडीवरील बाण फिरवल्यास तो कोणत्या रंगावर स्थिर होतो हे पाहणे. परंतु या ठिकाणी असं सांगितलेलं नाही की याच रंगावरती ही तबकडी थांबणार आहे. बाण थांबणार, या तबकडीमधील बाण थांबणार आहे. या ठिकाणी तुमच्या समोर तबकडी दिसत आहे आणि बाण कोणत्याही कलरवरती थांबू शकतो असं सांगितलेलं आहे. एकाच ठिकाणी थांबणार आहे असं सांगितलेलं नाहीये. प्रश्न दुसरा आहे की हे 6 कलर दिलेले आहेत. मग या 6 कलरचा आपल्याला नमुना अवकाश काढायचा आहे. त्याच्यामध्ये कलर आहेत पिवळा, निळा, हिरवा, जांभळा, लाल आणि केशरी. म्हणजेच S बरोबर महिरपी कंसामध्ये सर्व कलरची नाव येतील. याच्यापैकी कोणत्याही कलरवरती तबकडीमधील बाण थांबणार आहे. म्हणजेच हे 6 कलर आहेत. म्हणजेच नंबर ऑफ इयर्स बरोबर 6 अशा रीतीने होईल. आपण सराव संच 5.2 मधील हा प्रश्न तिसरा आहे. या प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे वर्ष 2019च्या मार्च महिन्यातील 5च्या पटीत येणाऱ्या तारखेचा वार मिळवणे. 5च्या पटीतील येणाऱ्या तारखेचा वार मिळवणे. सोबत
कॅलेंडरचे पान दिलेले आहे. 5च्या पटीतील या महिन्यामध्ये आपल्याला कोणकोणत्या संख्या येतात ते बघायचं आहे. त्याचा नमुना अवकाश तयार करायचा आहे आणि नंबर ऑफ इयर्स काढायचे आहे. या कॅलेंडरच्या पानामध्ये पाहू आपण. या ठिकाणी 5च्या पटीमध्ये कोणत्या संख्या येतात तर नंबर 1 5 ही संख्या येणार. त्यानंतर 5च्या पटीमध्ये 6 नाही, 7 नाही, 8 नाही, 9 नाही, 10 ही संख्या येईल. त्यानंतर 5च्या पटीमध्ये म्हणजे 5 त्रिक 15 ही संख्या येईल. त्यानंतर 5 चोक 20 ही संख्या येईल. त्यानंतर 25 येईल आणि त्यानंतर 30. म्हणजे पहा 5 10 15 20 25 आणि 30 एवढ्या संख्या या मार्च 2019च्या पटीत 5च्या पटीतील संख्या येत आहेत. मार्च 19 मधील आपल्या कॅलेंडरच्या पानावरती आपण आत्ताच पाहिलेलं आहे. त्याच्यातल्या कोणकोणत्या संख्या येतात म्हणजे नमुना अवकाशमध्ये त्या लिहायच्या आपण. 5 एक आली होती, 10 आली होती, 15 आली होती, 20 25 आणि 30. कारण 30च्या पुढे संख्या आपल्या कॅलेंडरच्या पानामध्ये नाही आहेत म्हणून एवढ्याच संख्या नमुना अवकाशमध्ये येतील. आणि ह्या किती आहेत म्हणजे नंबर ऑफ इयर्स 1 2 3 4 5 6 या 5च्या पटीतील एकूण 6 संख्या या मार्च महिन्यामध्ये येत आहेत. प्रश्न 4 आपण या ठिकाणी पाहत आहोत. या प्रश्न अशा पद्धतीचा आहे. 2 मुलगे B1 B2 व 2 मुली G1 G2 यांच्यातून दोघांची एक रस्ता सुरक्षा समिती बनवायची आहे. तर खालील नमुना अवकाश लिहिण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. या ठिकाणी त्याच्यामधील कृतीयुक्त प्रश्न आहे. या ठिकाणी 2 मुलांची समिती बनवायची आहे. मुलगे म्हणजे B1 बॉय 1 आणि बॉय 2 म्हणजे या ठिकाणी येईल B1 आणि B2 2 मुलांची समिती. त्याचप्रमाणे या ठिकाणी लिहिलेलं आहे 2 मुलींची समिती. जसं मुलांची समिती बनवलेली आहे तशी 2 मुलींची समिती गर्ल 1 आणि गर्ल 2 म्हणजे G1 आणि G2 अशा रीतीनं 2 समित्या झालेत. त्यानंतर आपल्याला सांगितलेलं आहे 1 मुलगा व 1 मुलगी यांनी मिळून तयार होणारी समिती. याच्यामध्ये आपल्याला 8 अशी सांगितलेले आहे की दोन्हीही मुलं चालणार नाहीत किंवा दोन्हीही मुली चालणार नाहीत. 1 मुलगा आणि 1 मुलगी. या ठिकाणी एक दिलेलं आहे आपल्याला उदाहरण म्हणून B1 आणि G1. B1 आणि G1 दिलेलं आहे. B2 आणि G2. B1 G1 B1 G2. आता B1 पासून दोघांची झाली B1 G1 B1 G2. तसंच B2 G1 आणि B2 G2 अशा रीतीनं 1 मुलगा आणि 1 मुलगी यांची समिती बनवली तर या ठिकाणी 4 समित्या झालेल्या आहेत. आता याचे नमुना अवकाश पाहू आपण. याचे नमुना अवकाश म्हणजे B1 आणि B2 येईल. ह्या एक घटक झाला, एक समिती झाली. G1 G2 हे 2 झाले आणि त्याच्यानंतर 1 मुलगा व 1 मुलगी घेतली तर 1 2 3 4 या नमुना अवकाशामध्ये B1 B2 G1 G2 B1 G1 B1 G2 B2 G1 B2 G2 असे एकूण 6 येतील. म्हणजे नंबर ऑफ इयर्स बरोबर 6 येतील. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आपण सराव संच 5.3 पाहूया. त्यामधील प्रश्न पहिला असा आहे की खाली जे आपण प्रयोग घेणार आहोत त्यामध्ये त्या प्रत्येक प्रयोगाचं नमुना अवकाश यस काढायचा आहे. नमुना अवकाश म्हणजेच यस. त्या नमुना अवकाशामध्ये
किती घटक आहेत म्हणजे नंबर ऑफ एस काढायचा आहे. त्यानंतर घटना ए बरोबर त्याचे लिहायचं आहे. नंबर ऑफ ए म्हणजे त्या घटने म्हणजे किती घटक आहेत, किती घटक येतात ते लिहायचं. त्याचप्रमाणे बी या घटना लिहायची, त्या घटनेमध्ये किती घटक येतात ते लिहायचं. त्यानंतर सी बरोबर घटना लिहायची, त्याच्यामध्ये किती घटक येतात, नंबर ऑफ सी लिहायचं. यात त्याच्यामधील पहिला प्रयोग आहे एक फासा टाकला असता. एक फासा टाकला असता याआधी आपण नमुना अवकाश पाहिलेला आहे, त्याबद्दल सांगण्याची गरज नाही. तरी पण एकदा आपण डबल घेऊया. एक फासा टाकला असता नमुना अवकाश कंसामध्ये यस बरोबर एक फासा टाकला, त्याच्यावरती 6 पृष्ठे असतात. त्या 6 पृष्ठांवरती 1 2 3 4 5 आणि 6. तर त्या फाश्यावरती 6 पृष्ठे असतात म्हणजे एकूण याच्यामध्ये घटक झाले 1 2 3 4 5 6. नंबर ऑफ यस बरोबर 6 घटक झाले. त्यानंतर या प्रयोगामध्ये आपण घटना ए घेतली. तर घटना ए काय आहे, तर घटना ए आहे अशी आहे, पृष्ठभागावर मिळणारी संख्या ही समसंख्या असावी. पृष्ठभागावर मिळणारी संख्या समसंख्या असणे ही आपली ए ही घटना आहे. या नमुना अवकाशामध्ये ज्या संख्या दिलेल्या आहेत त्याच्यावरून ए ही घटना आपल्याला लिहायची आहे. ए बरोबर महिरपी कंसामध्ये याच्यामधील समसंख्या कोणत्या हे आपल्या सर्वांना माहिती आहे, 2 4 आणि 6. 2 4 आणि 6 याच्यामध्ये किती घटक झाले, नंबर ऑफ ए बरोबर 3 घटक झाले. ही ए या घटनेचं लिहिलं. त्याचप्रमाणे आपल्याला घटना बी लिहायची आहे. घटना बी काय आहे, पृष्ठभागावर विषम संख्या मिळण्याची. ज्याप्रमाणे पृष्ठभागावर आपण समसंख्या मिळण्याची लिहिली त्याचप्रमाणे पृष्ठभागावरती विषम संख्या मिळणे ही बी ही घटना आहे. या नमुना अवकाशामध्ये विषम संख्या कोणकोणत्या आहेत ते लिहायचं आहे आपल्याला. म्हणून बी बरोबर महिरपी कंसामध्ये विषम संख्या कोणत्या सम सोडल्या तर बाकीच्या सम विषम राहिल्या म्हणजेच 1 3 आणि 5. नंबर ऑफ बी बरोबर 3 घटक आहेत म्हणजेच नंबर ऑफ बी बरोबर 3 घटक होतील. त्यानंतर सी घटना आहे. घटना सी आपण घेऊया. घटना सी काय आहे तर पृष्ठभागावरती मूळ संख्या मिळणे. ही घटना आहे. आता मूळ संख्या याच्यातील कोणत्या होतील, सी बरोबर मूळ संख्या म्हणजे ज्या संख्या कोणत्याच पाड्यात येत नाही. एक ही संख्या संयुक्त संख्या आहे त्याच्यामुळे आपल्याला एक हे घेता येणार नाही. 2 महिरपी कंसामध्ये 2 3 आणि 5. मूळ संख्या म्हणजे ज्या संख्या कोणत्याच पाड्यामध्ये येत नाहीत त्याला म्हणायचं आपण मूळ संख्या म्हणजेच 2 3 आणि 5. नंबर ऑफ सी बरोबर 3 आलेलं आहे. परत एकदा सांगतो, आपल्याला जो प्रयोग सांगितलेला आहे त्याचा नमुना अवकाश लिहिलं,
एक फासा टाकला असता 1 ते 6 अंक येतील, त्याच्यामध्ये 6 घटक आहेत म्हणून लिहिलं. घटना ए होती, पृष्ठभागावर मिळणारी संख्या सम असणे, समसंख्या 2 4 6 त्या लिहिल्या. नंबर ऑफ ए म्हणजे यामध्ये 3 घटक आहेत म्हणून 3 लिहिलं. घटना बी विषम संख्या मिळणे म्हणजे 1 3 5 या नमुना अवकाशावरून ही घटना लिहिलेली आहे. याच्यापैकी विषम संख्या 3 आहेत, 1 3 5. नंबर ऑफ बी बरोबर 3. घटना सी पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे, मूळ संख्या म्हणजे ज्या कोणत्याच पाड्यात येत नाहीत, एक ही संख्या संयुक्त संख्या असल्यामुळे आपण घेऊ शकत नाहीत म्हणून 2 3 4 हे 2 च्या पाड्यात येतात आणि 6 सुद्धा 2 आणि 3 च्या पाड्यात येतात म्हणून आपल्याला यांना मूळ संख्या म्हणता येणार नाही. म्हणून 2 3 आणि 5 हे 3 संख्या असतील आणि त्याच्यामध्ये 3 घटक झाले म्हणून नंबर सी बरोबर 3. याच प्रश्न पाहिल्यामधील आपला दुसरा प्रयोग आहे. 2 फासे एकाच वेळी टाकले असता. 2 फासे एकाच वेळी टाकले असता आपण नमुना अवकाश कशा पद्धतीने तयार करायचं हे याआधी सांगितलेलं आहे. डबल आपण त्याचा नमुना अवकाश लिहूया. 2 फासे एकाच वेळी टाकले असता नमुना अवकाश ही एक लिहिण्याची पद्धत आहे. आपलं चूक होणार नाही यासाठी अशा पद्धतीने लिहिलं तरी चालतं किंवा याच्या पुढं हे दुसरे जरी घटक लिहिले तरी चालतात, पण एकाखाली एक जर लिहिले तर आपली चूक होण्याची शक्यता कमी होते. याच्यामध्ये पहा 2 फासे एकाच वेळी टाकले तर नमुना अवकाश 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6. त्याचप्रमाणे 2 पासून आपण 6 घटक तयार केले, 3 पासून 6 घटक झाले, 4 पासून 6 घटक झाले, 5 पासून 6 घटक झाले, 6 पासून 6 घटक झाले. असे एकूण जर आपण हे घटक मोजले तर नंबर ऑफ एस बरोबर 36 होतील. नमुना अवकाश हे झालं आणि त्यामधील घटक नंबर ऑफ एस बरोबर 36 झाले. आता यावरील आपल्याला काही घटना आहेत, त्या घटनांचं उत्तर या नमुना अवकाशावरून आपल्याला तयार करायचं आहे. त्याच्यामध्ये घटना ए अशी आहे की अंकांची बेरीज 6 च्या पटीत असणे. आपल्याला घटना बरोबर समजली की त्याचं उत्तर बरोबर करता येतं. 6 च्या पटीत असणे म्हणजे काय तर 6 12 18 24 वगैरे अशा पद्धतीच्या संख्यांना 6 च्या पटीत असे म्हणतात. जर याच ठिकाणी 5 च्या पटीत असतं तर आपण 5 चा पाढा तयार केला असता म्हणजे 5 1 5 5 2 10 5 3 15. 4 च्या पटीत असतं तर 4 1 4 4 2 8 4 3 12 4 1 16 अशा प्रकारच्या ज्या संख्या येतात त्याला आपण केलं असतं. तर आपण सुरुवातीला ही घटना बघू. या ठिकाणी 6 च्या पटीत ज्यांची बेरीज आहे ते आपल्याला घ्यायचे आहे. या ठिकाणी नमुना अवकाशामध्ये बघू 1 आणि 1 2 झाले, 1 आणि 2 3 झाले, 1 आणि 3 4 झाले. आपल्याला बेरीज 6 च्या पटीत आली पाहिजे. 1 4 आणि 1 5 झाले, 5 आणि 1 6 म्हणजे या ठिकाणी एक घटक झाला. ए बरोबर मैरपी कंसामध्ये 1,5. त्याच नंतर 2 आणि 1 3 2 आणि 2 4 2 आणि 3 5 2 आणि 4 6 म्हणजेच दुसरा घटक होईल 2 आणि 4. त्यानंतर 5 आणि 2 7 6 आणि 2 8 3 आणि 1 4 3 आणि 2 5 3 आणि 3 6 3 आणि 3 6 यांची बेरीज 6 येते. 4 आणि 3 7 5 आणि 3 8 6 आणि 3 9 म्हणजे याच्यामध्ये येत नाही. आता खाली पाहू आपण 4 आणि 1 5 4 आणि 2 6 म्हणजे नंतरचा घटक होईल 4,2. त्यानंतर 4 आणि 3 7 4 आणि 4 8 5 आणि 4 9 6 आणि 4 10 म्हणजे याच्यामध्ये येत नाही. आता खाली पाहू 5 आणि 1 या ठिकाणी येतं पहा 5 आणि 1. त्यानंतर 5 आणि 2 7 5 आणि 3 8 5 आणि 4 9 5 आणि 5 10 6 आणि 5 11 6 आणि 1 7 6 आणि 2 8 6 आणि 3 9 6 आणि 4 10 6 आणि 5 11 आणि शेवटला 6,6. जर आपण मैरपी कंस बंद घटक मोजून 1
2 3 4 5 6 म्हणून नंबर ऑफ ए बरोबर 6 घटक आपले झाले. अंकांची बेरीज 6च्या पटीत पाहिजे होती म्हणून आपण जेवढ्यांची बेरीज 6 12 18 येते 24 येते तेवढे आपण बाजूला घटक काढले आणि ए ही घटना तयार केली. त्यानंतर आपण दुसरी घटना पाहूया. दुसरी घटना अशी आहे की अंकांची बेरीज कमीत कमी 10 असणे. 10 बेरीज असणे म्हणजेच 10 पेक्षा पुढील जेवढ्यांची बेरीज येते ते घटक या ठिकाणी घ्यावे लागतील. कमीत कमी 10 म्हटलेलं आहे म्हणजे ज्यांची बेरीज 10 11 12 13 यांच्यापैकी जे येईल पुढं तेवढे घटक आपल्याला घेता येतील. बी बरोबर महिरपी कंसामध्ये या ठिकाणी घेऊ आपण कमीत कमी 10 असणे. आता याच्यामध्ये बघू आपण 1 आणि 1 2 1 2 आणि 1 3 4 आणि 1 5 आणि 1 6 6 आणि 1 7 याच्यापैकी कोणते येत नाही. 2 आणि 1 3 2 आणि 2 4 2 आणि 3 5 2 आणि 4 6 5 आणि 2 7 6 आणि 2 8 आपल्याला 10च्या पेक्षा जास्त पाहिजे. 3 आणि 1 4 3 आणि 2 5 3 आणि 3 6 येथे येत नाही. 4 आणि 1 5 4 आणि 2 6 6 आणि 4 10 हा आपला पहिला घटक येईल. 4, 6. दुसरा घटक बघू आपण 5 आणि 1 6 5 आणि 2 7 5 आणि 3 8 5 आणि 4 9 5 आणि 5 10 आणि 5 आणि 6 11. 10च्या पुढे बेरीज असणार आपल्याला घ्यायची. 5, 5 आणि 5, 6. त्यानंतर 6 आणि 4 10 हे तीन घटक येतील. 6 आणि 5 11 आणि 6 आणि 6 12. 6, 4 6, 5 6, 6 आणि महिरपी कंस बंद नंबर ऑफ बी बरोबर 1 2 3 4 5 6 6 घटक आलेले आहेत. परत एकदा सांगतो अंकांची बेरीज कमीत कमी 10 पाहिजे होती म्हणजे ज्या नमुना अवकाशामध्ये ज्यांची बेरीज 10च्या पुढे आहे तेवढे घटक आपण या ठिकाणी घेतलेले आहेत आणि ते 6 घटक आलेले आहेत. घटना आपण सी पाहूया. दोन्ही फाश्यावरील अंक पृष्ठभागावरील दोन्ही फाश्यावरील अंक समान असणे. म्हणजे दोन्ही फाश्यावरील अंक लहान मोठे नसायला पाहिजे समान असायला पाहिजे. म्हणजेच कसे 1,1 1 आणि 2 येणार नाही कारण समान नाहीये. त्यानंतर या ठिकाणी पाहिलं तर 2,2 बाकीचे लहान मोठे आहेत. त्याचप्रमाणे 3,3 तुमच्या लक्षात आला असेल. यानंतरचा कोणता येईल 4,4 यानंतरचा 5,5 आणि शेवटीला 6,6 आपण या ठिकाणी लिहूया. महिरपी कंसामध्ये 1,1 2,2 3,3 4,4 5,5 5,6,6 महिरपी कंस बंद म्हणून नंबर ऑफ सी बरोबर घटक मोजले 1 2 3 4 5 6 म्हणून नंबर ऑफ सी बरोबर 6 घटक आहे. आपला तिसरा प्रयोग आहे 3 नाणे एकाच वेळी फेकले. तर आपल्याला याचा नमुना अवकाश तयार करावा लागेल. 3 नाणे एकाच वेळी फेकले नमुना अवकाश S बरोबर 3 नाणे एकाच वेळी फेकले तर आपण पाहिलेलं आहे. आपण H म्हणजे तिन्ही छापा मिळतील. HHT HTH आणि THH. H पासून आपण 4 घटना तयार केल्या छापापासून. त्याचप्रमाणे काटापासून आपण 3 घटना तयार होतात. TTH THT आणि HTT. नंबर ऑफ S बरोबर 8. पहा
एच पासून तयार केलं की त्याच्यानंतर आपल्याला काटापासून तयार करता येतं आणि असे एकूण आपल्याकडे 8 घटक तयार झालेले आहेत। आता या नमुना अवकाशावरून आपल्याला घटना तिन्ही सोडवायचे आहेत। त्याच्यामधील पहिली घटना कोणती आहे? कमीत कमी 2 छापा मिळणे। आपण जे नमुना अवकाश घेतलेला आहे त्याच्यामध्ये 2 छापा मिळाल्या पाहिजेत। तिन्ही छापा असल्या तरी चालतील, पण कमीत कमी 2 छापा पाहिजेत। म्हणजे घटना ए बरोबर महिरपी कंसामध्ये कमीत कमी 2 म्हणजे 3ही छापा चालतील। एच 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 छापा छापा छापा, या ठिकाणी 2 छापा आहेत, एच एच टी। त्यानंतर याही ठिकाणी 2 छापा आहेत, एच टी एच आणि टी एच एच। या ठिकाणी 2 छापा नाहीयेत, त्यामुळे प्रत्येकामध्ये कमीत कमी 2 छापा असणे म्हणजे अशा रीतीने 1 2 3 4 म्हणून नंबर ऑफ ए बरोबर 4। आपल्याकडे 4 घटना 2 छापा कमीत कमी 2 छापा असणाऱ्या तयार झाल्या आहेत। त्यानंतर बी ही घटना आहे, एकही छापा न मिळणे म्हणजे फक्त काटा मिळणे। या नमुना अवकाशामध्ये फक्त काटा असलेल्या आपल्याला घटना घ्यायच्या आहेत। याच्यामध्ये बी बरोबर महिरपी कंसामध्ये फक्त एकच घटना येईल, टी 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 म्हणजेच काटा काटा काटा। नंबर ऑफ बी बरोबर 1। ए घटना झाली, बी घटना झाली। आता याच्यानंतर आपण सी ही घटना घेऊया। दुसऱ्या नाण्यावर छापा मिळणे। पहिल्या आणि तिसऱ्या नाण्यावरती काहीही असो, आपल्याला फक्त अट अशी आहे की दुसऱ्या नाण्यावरती छापा मिळालेला पाहिजे। म्हणून सी बरोबर महिरपी कंसामध्ये या ठिकाणी दुसऱ्या नाण्यावर छापा आहे, म्हणून एच एच एच। या ठिकाणी सुद्धा छापा आहे म्हणजे एच एच टी। या ठिकाणी नाही, या ठिकाणी दुसऱ्या नाण्यावर छापा आहे टी एच एच। त्यानंतर पाहू आपण या ठिकाणी आहे काटा छापा काटा। पहा या ठिकाणी दुसऱ्या प्रत्येक घटनेमध्ये दुसऱ्या ठिकाणी छापा आहे, बाकीच्या ठिकाणी घटनेमध्ये नाही। पहिल्या आणि तिसऱ्या नाण्यावरती काहीही असो, छापा असेल की काटा असेल, पण दुसऱ्या नाण्यावरती मात्र आपल्याकडे छापा आहे। म्हणून नंबर ऑफ सी बरोबर 4। अशा रीतीने आपण तिसरा प्रयोग सुद्धा आपण सोडवलेला आहे। हा आपला चौथा प्रयोग आहे। या चौथ्या प्रयोगाचे सुद्धा पहिल्या 3 प्रयोगासारखे करायचे। नमुना अवकाश यश, नंबर ऑफ यस, ए घटना, नंबर ऑफ ए, बी घटना, नंबर ऑफ बी, सी घटना, नंबर ऑफ सी। याच पद्धतीने आपल्याला चौथ्या प्रयोगाचे सुद्धा करायचे आहे। या चौथा प्रयोग काय करायचा आहे? अंकांची पुनरावृत्ती न करता 0 1 2 3 4 5 या अंकांपासून 2 अंकी संख्या तयार करणे। कशा संख्या तयार करायच्या? तर 1 पासून आपण घेऊया, हे 10 होईल, कॉमा 1 पासून त्याचप्रमाणे 12 होईल, त्यानंतर 13 होईल, 14 आणि 15। 1 पासून आपण तयार केलेला आहे, त्याचप्रमाणे 2 पासून सुद्धा आपण तयार करूया। म्हणजेच 20 21 23 24 25। त्यानंतर 3 पासून तयार करू, 30 31 32 34 आणि 35। त्याचप्रमाणे 4 पासून तयार करू, 40 41 42 43 आणि 45। आणि शेवटीला 5 पासून तयार करू, 50 51 52 53 आणि 54।
शेवटी महिरपी कंस आपण बंद करूया. यामध्ये नंबर ऑफ इयर्स किती आले ते आपण पाहूया. 10 पासून 5 आहेत, प्रत्येकापासून 5 बनवलेले आहेत, म्हणजे या जर घटना मोजल्या तर आपल्या 25 होतील. 1 2 3 4 5 5 5 25. नंबर ऑफ इयर्स बरोबर 25 आलेले आहे. आता या नमुना अवकाशावरून आपल्याला घटना लिहायची आहे. घटना ए काय आहे? घटना ए, तयार केलेली संख्या ही समसंख्या असणे. तयार केलेली संख्या समसंख्या म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 एकक स्थानी एवढ्यांपैकी जर एक अंक असेल तर त्या समसंख्या होतील. मग या ठिकाणी कोणकोणत्या होतील? 10. या ठिकाणी समसंख्या होतील 10 12 14 20 24 30 32 34 40 42 50 52 54. या संख्या आपल्याला लिहाव्या लागतील. आपण या संख्या लिहूया. ए बरोबर महिरपी कंसामध्ये 10 12 14 10 12 14 20 आणि 24 20 24 त्यानंतर 30 32 34 30 32 34 आणि त्यानंतर 50 52 54 50 52 54. महिरपी कंस बंद. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. नंबर ऑफ ए बरोबर 11 आपल्याला या नमुना अवकाशामध्ये समसंख्या मिळालेल्या आहेत. या ठिकाणी आपण 40 आणि 42 लिहायचं राहिलेलं आहे, म्हणून इथं लिहूया आपण 40 आणि 42. म्हणजे आपल्याला 13 संख्या समसंख्या मिळालेल्या आहेत. त्यानंतर घटना बी, तयार झालेल्या संख्येला 3 ने भाग जाणारी संख्या असावी. बी बरोबर महिरपी कंसामध्ये या नमुना अवकाशातील पाहू आपण कोणकोणत्या संख्या येतात. 3 ने भाग जाणारी म्हणजे कशावरून ओळखायचं की दोघांची बेरीज 3 च्या पटीत असेल तर त्याला 3 ने भाग जातो. या ठिकाणी 15 ही संख्या आहे म्हणून 15. त्यानंतर 21 आहे, 24 आहे, 21 24. त्यानंतर 30 येईल. त्यानंतर 42 येईल, कारण 4 आणि 2 6 6 हे 3 च्या पटीत येतात म्हणून 42 एक संख्या येईल. त्यानंतर 5 आणि 45 म्हणजे 4 आणि 5 9 म्हणून 45 सुद्धा आपल्याला लिहावं लागेल. त्यानंतर 51 5 आणि 1 6 म्हणजे 6 3 च्या पाड्यात येतात म्हणून 51 सुद्धा आपण घेतले. त्यानंतर शेवटी 54. संख्या मोजू आपण किती होतात ते. 1 2 3 4 5 6 7 8. एक मिनिट कट कर. या ठिकाणी 12 एक ही संख्या राहिलेली आहे म्हणून 12. म्हणून नंबर ऑफ बी बरोबर 1 2 3 4 5 6 7 8 9. त्यानंतर घटना सी आहे आपली की तयार झालेली संख्या 50 पेक्षा मोठी असणे. तयार केलेल्या संख्येमध्ये 50 पेक्षा कोणत्या संख्या मोठ्या आहेत? म्हणजेच 50 पेक्षा मोठी म्हणजे आपल्याला 50 घेता येणार नाही. 50 पेक्षा मोठी म्हणजे 51 च्या पुढे असलेल्या संख्या घ्यायच्या. म्हणजेच 51 सी बरोबर म्हणजे कसं होते 51 52 53 आणि 54. 51 52 53 आणि 54.
नंबर ऑफ सी बरोबर 1 2 3 4. अशा रीतीने आपण चौथाही प्रयोग पूर्णपणे सोडवलेला आहे.